गुढीपाडवा संपूर्ण माहिती. ह्या वर्षी अमावस्या 2 दिवस आहे, त्यामुळे गुढी कधी उभारायची, गुढी उभारण्याचा मुहूर्त काय आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण नसून हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाची सुरुवात आहे. हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. याच दिवशी पराभव नावाचे सत्वस्वर हिंदू वर्ष सुरू होत आहे आणि शालिवाहन आहे. मुहूर्त आणि तिथी बघा, 2 दिवस अमावस्या आहे, त्यामुळे अमावस्याचा मुहूर्त बघा. 19 मार्च वार गुरुवार गुढीपाडवा आहे, त्या दिवशी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहे. त्याच्यानंतर बघा, प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च 2026 रोजी प्रतिपदा सकाळी 6:52 सुरुवात होणार आहे आणि प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या समाप्त कधी होणार आहे, पहाटे 4:52. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त मग ह्यात कोणता ठरवायला जातो? सूर्योदयानंतर लगेच 19 तारखेला सूर्योदयानंतर लगेच साधारणपणे सकाळी 7 ते 10:30 दरम्यान गुढी उभारणं अत्यंत फलदायी मानले जाते. 7 ते 10 दरम्यान गुढी उभारा, ह्यामध्येच शुभ मुहूर्त आहे. गुढीपाडव्याचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय आहे ते बघू. गुढीपाडव्याचे महत्त्व म्हणजे काय आहे, प्राचीन काळापासून त्याचं काय महत्त्व आहे, कथा काय आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली? प्राचीन कथेनुसार बघा, याच दिवशी भगवान ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली होती. याच दिवशी भगवान ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली होती आणि कालगणना वेळ सुरू झाली होती. प्रभू श्रीरामाचे आगमन, त्याच वेळेस प्रभू श्रीरामाचे आगमन झाले बघा. 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्यात परतले. ज्यावेळेस राम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्यात आले होते, त्याच वेळेस प्रत्येक गावातांनी गुढी उभा करून त्यांचे स्वागत केले होते. शालिवाहनाचा विजय कसा झाला? पैठणचा राजा शालिवाहनाने मातीच्या सैन्यात प्राण फेकून शत्रूचा पराभव केला. त्या विजयाची आठवण म्हणून शालिवाहन शक सुरू झाले होते. 3.5 शक्तिपीठापैकी 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त, अर्धा मुहूर्त नाही आहे. आपण कसं 3.5 शक्तिपीठ म्हटलं की 3 देव्या आणि चौथीला अर्ध येतो, तर तसं नाही. 3.5 मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा हा म्हणून अख्खा एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन वस्तू, वाहन किंवा सोन्याची खरेदी करण्यासाठी, परत घराची पूजा हे करण्यासाठी हा दिवस खूप उत्तम मानला जातो. गुढी कशी उभारावी? प्रत्येक जणांच्या मनात प्रश्न असतो की गुढी कशी उभारावी. गुढी ही विजयाची आणि समृद्धीची पताका मानला जातो. पताका म्हटल्यावर उंच, त्यासाठी काय काय लागतं साहित्य? काठी, एक उंच बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या आणि कापडाने पुसून घ्या. त्याच्यानंतर वस्त्र, काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र, शक्यतो जरतारी किंवा केशरी रंगाचे बांधावे. साहित्य बघा, त्यावर कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, घाटी म्हणजे एक साखरेची माळ असती, त्याच्यानंतर फुलाचा हार बांधावा. त्यानंतर कलश, सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उपाडा ठेवावा. स्थापना कशी करायची बघा गुढीची. घराच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीमध्ये जिथून गुढी दुरून दिसेल अशा ठिकाणी उंच उभारावी. घराच्या म्हणजे ज्यावेळेस आपण घरात एंट्री करतो त्यावेळेस उजव्या बाजूला गुढी असावी आणि उंच असावी. त्याला लिंबाचा ढाळा, परत घाटी, वस्त्र, तांब्या हे सगळं घालून ती उंच गुढी उभारावी. त्याच्यानंतर काय करावं? साडी एक नेसावी, त्याच्याबरोबर पिसही. साडीला निर्या करून ती अडकवावी काठीला आणि त्याच्याबरोबर एक पीस ओठी म्हणून
पिसी त्याच्याबरोबर अडकवला जातो. पारंपरिक आहार आणि प्रथा. गुढी दिवशी काय स्वयंपाक केला जातो बघा. कडुलिंबाचे सेवन. या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी गूळ, जिरे, ओवा आणि कडुलिंबाच्या पानाचे मिश्रण खाल्ले जाते. काही ठिकाणी भडंगच्या लाह्या, गूळ, त्यामध्ये खोबरं, त्यामध्ये कडुलिंबाचा पाला टाकून किंवा तुरा टाकून ते खाल्लं जातं. हे सगळं मिश्रण खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रक्त शुद्ध होते. नैवेद्य काय करायचा गुढीला? गुढीपाडव्याला विशेष म्हणजे पुरणपोळीच असते, पण काही ठिकाणी श्रीखंड पुरीचाही बेत केला जातो. सर्वात महत्त्वाचं टीप म्हणजे काय? 19 मार्चला सकाळी लवकर उठून स्नान करून घरापुढे रांगोळी सडा टाकून घराला तोरण लावले हे शुभ मानले जाते. त्याच्यानंतर बायकांनी नवी साडी घालून साज शृंगार करून गुढीची पूजा करावी, गुढीला नैवेद्य दाखवावा, हे शुभ मानले जाते. काही ठिकाणी बघा हे केलं जातं, पाडवा वाचला जातो. 12 वाजेपर्यंत पुरुष किंवा महिला जेवत नाहीत. एखाद्या देवळात जाऊन, गावातल्या महत्त्वाच्या देवळात जाऊन तिथे पाडवा वाचला जातो. पाडवा वाचल्यानंतर पुढच्या येणाऱ्या संपूर्ण वर्षातील घडामोडी सांगितल्या जातात. थंडी, पाऊस, उन्हाळा ह्याच्या सगळ्या घडामोडी सांगितल्या जातात आणि त्याच्यानंतर पुरुष घरी येऊन जेवतात. अमावस्या आणि पाडवा एकाच दिवशी आलेला आहे, तर त्या दिवशी गुढी कशी उभारावी बघा. त्याचा मुहूर्त काय? अमावस्याला गुढी उभारली तर चालते का? अमावस्याला आपण म्हणतो हे करू नको, इकडे जाऊ नको, ते अशुभ मानले जाते. पण गुढी बघा, गुढीपाडवा हा अमावस्यालाच येतो. 18 आणि 19 मार्च 2026 वेळेस अमावस्या आहे. 2026मध्ये फाल्गुन अमावस्या आणि चैत्र गुढीपाडवा यांच्या वेळा अतिशय जवळ आहेत. 18 मार्च 2026 वार बुधवार. या दिवशी दुपारी 12:45 फाल्गुन अमावस्या संपते. त्यानंतर लगेच चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा सुरू होतो. 19 मार्च 2026 वार गुरुवार. या दिवशी सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्यामुळे गुढीपाडवा गुरुवारी 19 मार्च रोजी साजरा करावा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, गुढीपाडवा 19 मार्चला साजरा करायचा आहे. अमावस्या आणि पाडवा एकाच दिवशी आल्यास काय करावे? इथून पुढे बघा, जर कधी एकाच दिवशी आलं तर काय करत? जेव्हा अमावस्या संपून लगेच पाडवा सुरू होतो तेव्हा काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. गुढीपाडवा कधी उभारावा हे बघा. शास्त्राप्रमाणे गुढी ही सूर्योदयानंतर उभारली जाते. जरी 18 मार्चच्या दुपारी पाडवा सुरू होत असला तरी त्या दिवशी सूर्योदयाला अमावस्या होती. त्यामुळे 18 तारखेला गुढी उभारली जात नाही. 19 मार्चला सूर्योदयाला प्रतिपदा तिथी असल्यामुळे त्या दिवशी सकाळी गुढी उभारणे शास्त्रानुसार आहे. अमावस्या आणि पाडव्याचा संयोगचा वेध बघा. जर एखाद्या दिवशी सकाळी अमावस्या असेल आणि दुपारी पाडवा सुरू होत असेल तर दुपारनंतर नवीन वर्षाचे स्वागत केले जाऊ शकते. परंतु धार्मिक विधीनुसार जसे की गुढीपाडवा सूर्योदयालाच उभा केला जातो. अमावस्या जरी आदल्या दिवशी लागली तर दुसऱ्या दिवशीच गुढी उभारली जाते. पुढच्या दिवसाच्या सूर्योदयाची वाट पाहूनच गुढी उभारावी. आदल्या दिवशी अमावस्या दुपारनंतर लागली तर सूर्योदयाला अमावस्या सुरू होत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशीच पाडवा उभा करावा. 3.5 मुहूर्तापैकी बघा, गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त आहे बरं का, अर्धा मुहूर्त नाही, हा पूर्ण मुहूर्त आहे. जर 18 तारखेला दुपारनंतर प्रतिपदा लागली असेल तर काही लोक त्या वेळेपासून शुभ कामाची सुरुवात करतात. मात्र अधिकृत सण हा उदय तिथीनुसार सूर्योदयाच्या तिथीनुसारच असतो. 19 मार्चलाच मानला जातो शुभ दिवस पाडव्या दिवशी.
थोडक्यात सांगायचे तर 18 मार्चला दुपारी अमावस्या संपून पाडवा लागत असला तरी 19 मार्च 2026ला सकाळी 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत गुढी उभारण्यात सर्वात श्रेष्ठ मानले जाते. पाडवा आदल्या दिवशी जरी सुरू होत असला दुपारनंतर तरी सूर्योदयानंतरच गुढी उभारली जाते. जर माझा व्हिडिओ आवडला असलास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन परत भेटू आपण. तोपर्यंत बाय.